विजय, छत्रपती संभाजीनगरची दृश्यही काही वेळापूर्वी आपण पाहिली। सर्वसाधारणपणे तिथे 12 नंतर प्रतिसाद वाढेल असं तुम्हाला वाटतंय, तर का वाटतंय आणि जे शेवटचे 2 तास आहेत ते कितपत महत्त्वाचे ठरतील? विजय, नक्कीच सर, पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 9:30 पर्यंत जे आहे 7.7% मतदान आकडेवारी जी आहे ती झालेली आहे। मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर 15 ते 16% मतदान झाला असावा असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे, कारण आकडेवारी येण्यासाठी काही काळ बाकी आहे। मात्र सायंकाळी 5च्या दरम्यान जी आहे ती गर्दी जास्त होऊ शकते, कारण अनेक जण जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये नोकरीला आहेत आणि ते नोकरदार वर्ग देखील आता सायंकाळच्या वेळीच मतदान करण्यासाठी पसंती देत असतात। तर अनेक भागांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये देखील बिघड झाला होता, त्या ठिकाणी देखील मुदत वाढ जी आहे ती देखील देण्यात येणार आहे। कारण मी गुजराती या समोर केंद्रासमोर आहे, या ठिकाणी तब्बल 1 तास जे आहे ते ईव्हीएम मशीन बंद केले होते, त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना 1 ते सव्वा तास जो आहे तो देखील मतदानासाठी शिल्लक देणार आहे। कारण नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळत होती आणि मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी वृद्ध नागरिकांसह तरुणाई देखील मोठ्या प्रतिसादाने या ठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे।